सुंदर मेस्त्री बुवा अतिशय उत्कृष्ट आपण सगळे ओळखतात. त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि विराजसाठी 100 रुपये पारितोषिकाला मंडळाच्या वतीने स्वागत करतो. तबल्यामध्ये विशारद झालेले सुबोध मालणकर इथे माझ्या सुद्धा बऱ्याच बारा वाजले इथे आलेले मंडळाच्या वतीने स्वागत करतो. नामाविना मुख सर्वात येते वेळ. परमेश्वराने आपल्याला हातपाय दिलेले तोंड दिलेला त्याच्यातून कधीतरी परमेश्वराचं नाव घेण्याची चेष्टा करू नको. आपल्याला नाही जमलं तरी चला, पण दुसरं जर त्याची चेष्टा करत असेल तर ते का साथ तरी देऊ नका. आज म्हणालो तू मणी मोजले नाही काय, अरे मग तू कशा शरम नाही वाटत? तू बैठकीला जाणार म्हणून तुझ्या घरी दररोज का मण्यांची माळ मोजतात? एकदा मोजल्यावर परत मोजायची गरज नाही ना. लाज वाटतो तुम्ही, लाज कोण सांगितलं? हे तोंड दिलेला ना, त्या तोंडातून जर तुमचं नाम निघालं नाही तर सापाचा बैल तरी बरा ते घुसून केव्हा होतो. गजरा मोहब्बत वाला अखियों ने ऐसा डाला, गजरों ने ली मेरी जान. जे कान फुटलेत ना, ऐक पेटी वाजताना तो पंखा बंद करायचा त्रास होते. तू पंखा बंद कर, हा पंखा बंद कर. सुबोध मालणकर यांच्याकडून तबला वादक प्रदीप वाळके आणि विराज भावकर यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपये पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. काय माय प्रेक्षक हो, तुम्ही आता एवढ्या लागून एक दोन तरी विषय तुम्ही जाताना घेऊन गेले पाहिजे. तुम्ही माका तो काय बोललो, मी तिला घालणार नाही, कितक्या लेवलला बोललो, याच्याशी काय देणं घेणं नाही. लक्षात घ्या, कारण त्या स्वाती नक्षत्राचं पाणी पावसाचा थेंब पडण्याचा जो चातक पशु वाट बघत असतो. लक्षात घ्या, त्या स्वाती नक्षत्राच्या पावसाचा एक थेंब जर चातक पक्षाच्या चोचीत पडला ना तर त्याची तहान भागते. आणि तोच स्वाती नक्षत्राच्या पावसाचा थेंब जर समुद्रातल्या शिंपल्यात पडला तर त्याचं मोती बनतं. तोच थेंब जर नागाच्या तोंडात पडला तर त्याचं विष बनतं. आणि तोच थेंब जर हत्तीच्या गंडस्थळावर पडला तर त्याच्या गजमुक्त होतात. लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने मी देण्याचं काम करतो. कोणाला जर माझा विषय पटत नसेल, मी सांगितलेली कुठलीही गोष्ट जरी चुकीची असली नावापेक्षा तरी तुम्ही सांगता की खोटा सांगता. काय खोटं सांगितलंय सांगा ना. एखादा विषय तरी असा सांगा की हा विषय तुम्ही खोटा सांगितला. ह्याका मी तुम्ही मानतो, ह्याच्या खोट्या सांगण्याने मला जमलं नाही. तो सांगा आम्ही परशुराम बुवांच्या पटीतले कोणी नाकारले. आम्ही कोणी नाकारले का? कोणी नाकारलं नाही. तू आता इतके वर्ष तो महेश मालक यांनी घेतलेला बाळासाहेब तू गजर घेऊन त्याची लाज चाटलं. तू मी त्याच्या गजर घेऊन चाटला तेव्हा तुझा इमान घरी गेला. त्यामुळे मागा तुझे ते विषय ओपन करून लावू नको. आता काही गरज वाटत नाही, कारण आज त्या मुलीचा वाढदिवस आहे. त्याच्यावर चांगला ऐकतो काय कवी म्हणतो ना, गर्भात असताना चक्रव्यूह कसा शिराचा ऐकलेला होता. तू आयुष्यात कधी काय ऐकलं कोण जाणे, पण एक सांगतोय, संस्कार सांगून जातो की परिवार कसा आहे. संस्कार सांगून जातो परिवार कसा आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, आणि संवाद सांगून जातो की ज्ञान किती आहे. त्यामुळे मागे जास्त बोलण्याची गरज नाही. सिद्धेश मेस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आणि 100 रुपयाचं विराज भावकर यांच्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. सर्वांना मी शुभेच्छा देतो. गजर म्हटल्यानंतर 1-2 गाणी, ह्या गाणं भाकाच येतात. तुम्ही कसं अरे चालतं ना. मी गाणं म्हटल्यानंतर माझे पण कमेंट्स येतच नाही का, दुसरी चांगली थोडंसं चुकलंय जरा सुधारणा करा, ते करू होईल. ठरावाने बाजू पुन्हाच घ्यायचं.
विद्वत्ता तुझी विद्वत्ता काय अतिरेक सगळ्यांचा झालो. मी त्या दिवशी सांगितलं की बळीराजा होता. बळीराजा आता दिवाळी आता संपली. बळीराजा होता आणि त्याचा पण अतिरेक होतो. कसलं की माझ्यासारखं श्रीमंत कोण नाही आणि माझ्यासारखं दान धर्म करणारो या भूतलावर कोण नाही. इल्लेला दान द्यायचा पण कोणा किती दान द्यायचा याच्यामध्ये त्यांनी विचार करू नये. मग विष्णुदेवा म्हणजे चिंता पडली की ह्यो तर अशा पद्धतीत जर वावरत राहिलो तर ह्यो सगळा संपून टाकतो. म्हणून विष्णून काय केले बटूचा रूप घेतले रूप घेतले आणि त्या बळीराजाकडे मागणं मागून केलं तरी बळीराजा मला दान दे. बळीराजा म्हणाला रे दिला ना इतक्या लोकांना आता बळी दिला तुका पण दिला तर भयाचा मागून घे. भयाचा मागून तो कोणाला नका वचन दे. हो तुला लागेल ते मी देणार. वचन दिल्याबरोबर त्या वामन रूप बळीराजा जे बटूरूप घेऊन आलेला होता विष्णुदेव त्यांनी 11 असं रूप धारण केलं आणि त्याने बळीराजाला काय सांगितलं की मला त्रिपाद भूमिदान दे. 3 पावला भूमिदान दे. तो म्हणाले रे दिली. पहिलं पाऊल विष्णुदेवान ठेवले ना तर पुरा ब्रह्मांड व्यापले. दुसरा पाऊल ठेवले पुरा अंतरिक्ष व्यापले आणि म्हणलं आता तिसरा काही ठेव. बळीराजा म्हणालो या काम करा जागाच काही शिल्लक ठेवली नाही माझ्या टकलेवर ठेव. आणि तिसरा पाऊल त्याच्या टकलेवर ठेवलं बळीराजाच्या आणि त्याला पाताळात नेले. पाताळात तेव्हा त्या बळीराजाने याचना केल्या आतापर्यंत मी एवढा दान धर्म केलाय मला लोकांना ओळखायला पाहिजे. मग एक काम करतो परमेश्वरा हे 3 दिवस तरी दिवाळीतले माका दे. मग ते 3 दिवस बामणात त्याला आशीर्वाद दिलाय आणि सांगले 3 दिवस तुझ्या नावात ओळखतील म्हणून ती बली प्रतिपदा पाडू हे त्याच्यापैकी दिवस आहेत. हे असला काहीतरी सांग तुका अतिरेक झालेलो सोडा विषय त्याची गाणी आज तो मी वापरू. आज त्याला पर्याय नाही ऑर्केस्ट्रा केल्याशिवाय 1-2 शब्द सुद्धा तो देवाधिकांबद्दल सांगू शकत नाही. लक्षात घे. अरे अध्यात्म माका तू सांग तू देव बघलस का? तू इतकी वर्ष भजन करतोस तू देव बघलस का? उत्तर आहे याच्याकडे तुझ्याकडे. हो आणि जे आता बोललेत ना त्यांच्या तोंडात सुद्धा गणपती शब्द येतो. त्यांच्यामध्ये पण कुठेतरी गणपती कारण तो गणपती दाखवण्याचं काम त्यांनी केलं त्याच्यामध्ये पण कुठेतरी देव बघ. लक्षात घे.
अमोल राऊत थोडीशी दशावताराची झलक पण दशावतारात हल्ली डबलबाजीमध्ये घेत नाही, परंतु सुधीर कळिंगण, शांती कळिंगण हे हल्ली गेलेले आहेत आपल्यातून, बरोबर ना? त्यांच्यावर मी 100% गजराच्या माध्यमातून एकतरी वय मी म्हणणार आहे. पडव्याचे परत यांकडून आईवरती गाणं त्यांची फरमाईश आहे, त्या आईवरती गाणं म्हणतोय. आई माझी मायेचा सागर, पेटी थोडीफार ऐकायला येते ना? होय ना? ह्याचे पोटले का ऐक जरा पेटीचा आवाज देऊ.
शिवरायाच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्याच भवानी बली भीमाच्या लेखणी होती. आणि सत्यनारायण म्हटलं तर 40 वर्षांनी कुठेही पूजा असली तर एकच गाणं गायलं जातं. श्री हरी जगतिका दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायण, ऐक
पोलीस पाटील अनंत विष्णू कदम यांच्याकडून ही बहुमोल पारितोषिक आलेले आहे आणि पाखराचा दूरदेशी YouTube चॅनलचे मालक राज वर्धेकर यांच्याकडून शिकवण ही टाकीची प्रभारी आज फक्त लोकांची नाही ना कोणती शिकवण हो नमस्कार दशावतार बघा आयुष्य त्यांनी स्वतःचा पक्वास वादनामध्ये दशावतार घातलं बघा गाणं छान वाटलं पण चाल घेतलं सांग कधी दशावतारामध्ये गाणी घेतात अजून एक बघा तू माझा 14 वर्ष लग्न झाले पण जितको बायको त्रास देऊ ना तितको हिंदूवान त्रास दिले म्हणजे तुझा माझा नाता तुका त्रास होते पण तुझ्या माझ्या नाता किती वर्ष टिका ना तरी पण किती थर्ड क्लास लेवलला जाऊन बोलतो मी तुम्हाला एक लेवल घेतो मी एवढं का राहणार आहे अतिशय उत्कृष्ट म्हणजे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे लोक करतात एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात कारण आज भाऊसाहेब आजचा तुमचा कार्यक्रम इथे झाला ना उद्या युट्यूबवर पडेल आम्ही जरी मेलो ना तरी तुमचा कार्यक्रम युट्यूबवर घडणार आहे लक्षात ठेवा ही आमची आठवण असणार फरमाईश माझा विषय काय फरमाईश येऊ दे तो येऊ दे मी गजराच्या माध्यमातून घेणार तुझा नाही ऑर्केस्ट्रा कार्यक्रम 3 मिनिटांत गजर आज नवीन गजर माझ्या
लंगर वाजवला जातो. तो लंगर फक्त सुधीर कलिंगड यांच्याकडे श्रद्धांजली होते. सुना सुना झाला लोक राजांना, सुना सुना झाला लोक गजल सुरुवात होतो. जास्त वेळ घेणार नाही कारण खूप वेळ झालाय. आणि खास तुझ्यासाठी पहिली ओळ. दोन दिवसांते जीवन आपले आनंदाने जगशील का. हे नाही रगत असणार वर्षातून नटवाडा लक्षात घे. मी जीव सोडू शकत नाही. काय चौऱ्याऐंशी लक्ष निरंतर आपल्याला मनुष्याचा देह मिळाला. एखाद्याचं चांगलं करता करू नका, पण श्रीमंतीचा माज करू नका आणि गरिबीची लाज कधी बाळगू नका. कारण लक्ष्मी चंचल आहे, लक्षात घ्या. ज्याला 100 किलोचं पोतं विकत घेता येतं पाठीवरून, तो खरेदी करू शकत नाही. आणि जो खरेदी करू शकतो तो 100 किलोचं पोतं पाठीवर घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. दोन दिवसाचे जीवन आपले आनंदाने जगशील का. कलियुगी या तारुण झाल्या राम नाम तू भरशील का. कलियुगी या तारुण झाल्या राम नाम तू भरशील का. कलियुगी या तारुण झाल्या राम नाम तू भरशील का. दोन दिवसाचे जीवन आपले आनंदाने सगे सोयरे नसते वही जन्म नाते जपुरी रक्ताचे मग सार्थक करूया जीवनाचे. बघा
असते लक्षात घ्या. कारण आई वडील गेल्यानंतर सगळ्यात जवळची कोण असेल तर बहीण असते मायबाप प्रेक्षको. त्यामुळे ही नाती टिकून राहिली पाहिजे. पूर्वीच्या काळी जेव्हा एकत्र कुटुंब पद्धत होती त्यावेळेस आजी आई बहीण आत्या सगळी एका जागेवर झोपायची. रात्री अपरात्री जर छोट्याच्या पोटात दुखायला लागलं तर लगेच उठून त्याची काळजी करून त्याच्यावरती उपचार करायची. आणि आता बाप किंवा आई जिवंत असले एखाद्या मुलाचे तर मुलगा आणि सून झोपतात करून बेडरूम मध्ये आणि बापूजीला ऐकून झोपता हॉलमध्ये. आणि आईच्या अचानक छाती दुखून जर ती ओरडायला लागली तर तो आवाज त्या मुलापर्यंत पोहोचत नाही. सून आणि मुलगा कुठे बेडरूम मध्ये. आणि सकाळी दरवाजा उघडल्यानंतर मग आई बिचारी गेलेली असते. आणि मग तो सांगणार आई रात्री तेव्हा झोपत गेली मला काही कळलंच नाही. म्हणून लक्षात ठेवा ही नाती जी आपली रक्ताची ती जपून ठेवली पाहिजे. हा आता हायवेचा हायवे 66 त्या नितीन गडकरींनी सुद्धा सांगितलं की या भारत देशात एवढे रस्ते केले पण त्या सिंधुदुर्गातले जे रस्ते आहेत त्याच्यात ते सातबार इतकी नावं इतक्या लोकांचे पैसे पेंडिंग भावाचा पैसे सोडावा लागलो मग बहिणी तू ह्या केल्या फोटो काढून ठेवले कित्येक लोकांचे पैसे पडून म्हणून मध्ये हायवे आपले आहेत बघा लक्षात घ्या. या नितीन गडकरींनी सांगितलं लक्षात घ्या. त्यामुळे आपली नाती फार महत्वाची आहे. केवळ पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे मायबाप प्रेक्षक. त्यामुळे नाती जपली पाहिजे. ही माणुसकीची नाती जपली पाहिजे म्हणून सांगतो बघा नाते जपली नाते जपली रक्ताचे लागत कधी जीवनाचे मुंगी होऊन साखर खावी लहान मुंगी होऊन साखर खावी मुंगी होऊन साखर खावी लहानपणातून येशील का अरे लहानपणातून येशील का. एक तरुण बिल्डर कोटरा मध्ये ज्याने मोठी फिल्म आहे त्यांचे वडील तिथे बसले. बघा त्यांचे वडील इथे बसले म्हणजे भजनाची किती आवड असते बघा. तुमची आमची भजनं ऐकायला येतात ना तुमची म्हणजे भांडणामध्ये त्यांचा इंटरेस्ट नसतं लक्षात घ्या. श्रीमंतीचा मान नको श्रीमंतीचा मान नको गरीबाची लाज नको. श्रीमंतीचा मान नको गरीबाची लाज नको गरीबीची लाज नको. गर्वाने घर खाली म्हणून मी पणाची लाज नको. अरे गर्वाने घर खाली म्हणून मी पणाची लाज नको. की जोपर्यंत रावणाचा मुलगा मेघनाद मरू शकत नाही तोपर्यंत रामा तू रावणाला मारू शकत नाही. आणि राम एवढे धनुर्धर असून रावणाचा मुलगा मेघनाद म्हणजे इंद्रजिताला मारू शकत नव्हते. कारण इंद्रजिताला मारणारा त्याला काही अटीशक्ती पूर्ण करायच्या होत्या. 14 वर्ष वनवासात राहून प्रभू रामांबरोबर लक्ष्मण 14 वर्ष वनवासात राहिले. अन्नाचा एक कणही घेतला नाही. म्हणजे अन्न असून अन्न आली ब्रह्म असून ब्रह्म लग्न झालेलं असून ब्रह्मचारी 14 वर्ष आपल्या बायकोच्या सहवासात आला नाही लक्ष्मण. आणि निद्रा असून निद्रा आली. त्या निद्रा मातेची आराधना केली. निद्रा देवीला सांगितलं की 14 वर्ष मी प्रभू रामांबरोबर असताना माझ्या जवळपास सुद्धा येऊ नको. आणि ती 14 वर्ष निद्रा कोणाला दिली
स्वतःच्या बायकोला दिली लक्ष्मणाने, आणि तोच मेघनाथाला मारू शकतो हे जेव्हा कळालं तेव्हा मेघनाथाला पहिला लक्ष्मणाने मारलं आणि त्यानंतर रावणाला प्रभू रामाने मारलं नाही, तर हे शक्य नव्हतं. आणि त्या मेघनाथाची बायको सुलोचना एवढी पतिव्रत होती, त्याचा हात तोडला लक्ष्मणाने, त्याच्या पायात जाऊन पडला. तिने सांगितलं, रे तुला तर कोण मारू शकत नाही, कोणी तुला हा प्रहार केलाय त्याचं नाव हातात लेखणी दिली आणि तुटलेल्या हाताने ते नाव लिहिलं. एवढी जबरदस्त पतिव्रत होती कोण? सुलोचना, त्या मेघनाथाची बायको. लक्षात घ्या, हे तेव्हा पुढचं प्रेम आणि आताचं प्रेम आमचं कसलं हो. हे दोन मिनिटात एकमेकाची काशी घालायची, डबलबाजी झाली, ऑर्केस्ट्रा करायचो, चला आज गेलो आपण पैसे कामात त्याच्याशी लुकी 50 रुपये लाख कपड्याला काय सुरुवात लाख कपड्याला अरे काय लोकांना याला काढूच करून ठेवले ना 10-20 रुपये स्वतःची झोळी भरण्यासाठी. ऑर्केस्ट्राशिवाय लोके एक शब्द तुम्हाला सांगू शकत नाही. लक्ष काय सांगतो माहिती भाग पडतं. अरे आमचा काय घेऊन बसलं, देवाचा देव श्रीकृष्ण त्यांनी सुद्धा तुरुंगात काय जन्म घेतलो, पण तो किती घेतलो तो सांग ना. तुरुंगात जन्म घेतलो तो सांगताना वाक्य, मग तो तुरुंगात का जन्माला लावला ते सांग ना. हे सांगू शकतो नाही, सांग लोट मला समाधान वाटत. पण त्याची सुटका झाल्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण आपल्या आई वडिलांना सोडवायला आला, तेव्हा श्रीकृष्णाला वसुदेव आणि देवकीने विचारलं. त्याच्या पुढचं सांगतोय की अरे श्रीकृष्णा, तू तर देव आणि आमचं सोडून तू 14 वर्ष लागली. किती लागली कशात 14 वर्ष. तर श्रीकृष्णाने काय सांगितलं, मागे कैकई मागच्या जन्मीची पोरगी त्या देवकीला काय देवकीला काय सांगितलं, मागच्या जन्मीची तू कैकई, तू 14 वर्ष रामात वनवासात पाठवलं, तर तुला पुढच्या वर्षात फिरता लागला. लक्षात घे, म्हणून 14 वर्ष तुला सोडून लागली. नाहीतर देवाचा तो देव स्वतः बाहेर फिरत असून आपल्या आई वडिलांना कारागृहात बंद ठेवून नसतं. लक्षात ठेव. आणि त्याच्यामुळे श्रीकृष्णच नाही झाला म्हणून बाकीची 7 जन्म गेली, तू सुद्धा कारागृहात जन्मली, ती पण पुढे जन्म दिली का माहिती नसतं. यांचा तू आता मी कारागृहात टाकणार. अरे भाषा काय म्हणते या, प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करतात. ते तुझं फॉरेनला काही गोष्टी ऐकल्या, काही बघा फॉरेनला मित्रमैत्रिणी एकत्र झाल्या ना, तर मे महिन्याच्या दरम्यान जर खाण्याच्या दुकानात गेले किंवा आईस्क्रीम पार्लर म्हणतो आपण, एका अजून दर महिन्यात वाढदिवस साजरा करतो. तो माहिती ना मला शरम वाटतो. मी एका दुनियाभर मुंबईपासून येऊन फिरवून आणलं तरी मुलं जन्मल्यानंतर दर महिन्यात तो वाढदिवस साजरा करतो. चालूच आहे, तुमच्या पण माहिती असेल. त्या तारखेला छोटोपाठ साजरा करतो, मला माहिती आहे काय असं माहिती नाही. मग स्वतःचा अज्ञान लोकांसमोर कुठं उघडा पाडलं तर कशी लाज तुका वाटणार नाही. आईसोबत अशा गोष्टी काही तुम्हाला मुक्ती विचारत जा की बुवा हे असं असतं का, खरं तुम्ही सांगत जाईल. माझ्या मित्राला 4 चौकात जाता नाही, मला लाज वाटतं. या युट्यूबच्या माध्यमातून दुनिया बघता, ज्या इंग्लंड अमेरिकेत तू अनुकरण करतो, तर त्या आईस्क्रीमच्या पार्लरमध्ये मित्रमैत्रिणी गेल्या ना किती ऑर्डर्स होतात. हे आय वॉन्ट टू बटरस्कॉच अँड वन व्हॅनिला. जपानमध्ये गेले तर अजून काहीतरी ऑर्डर्स होते, आय वॉन्ट टू चोकोबार अँड टू लस्सी. आणि हे जे मित्रमैत्रिणी खूप वर्षांनी एकत्र झाले, देवगणात सगळ्यांना घेऊन गेलो आणि त्या आईस्क्रीमच्या पार्लरमध्ये घेऊन गेलो. त्याला नाव माहिती नाही, हे काय म्हणतात 3-5 वाले आणि 4-10 वाले. अरे कसा बोलायचा 4 चौकात माहिती नाही अजून आहे का. या कोरोनाच्या कालावधीत ना माझ्या मित्राची आई गेली होती. बंधू पण मित्र होतो, फक्त एक छोटासा तुमच्या तुमच्या चेहऱ्यावर हसू यावं. आई कोरोनाच्या टायमात आमच्या मित्राची आम्ही मी म्हटलं लोक बा मी भेटायला जाते, तू येतोस काय, तर म्हणाला हो बुवा मी पण येतो. तुम्ही नेमकं एखाद्याला भेटायला गेलात ते कशा पद्धतीत बोलता
मित्र बिचारा रडायला लागला. म्हटलं मित्रा अरे कशाला रडतो मित्रा? अरे आईचं वय झालं. अरे जशी ती तुझी आई होती तशी ती माझी आई होती रे मित्रा. आणि तो मित्र असं बोलल्यानंतर ओक्साबोक्सी अजून रडायला लागला. थोड्या वेळाने परत मी वाक्य कळलं. अरे मित्रा, अरे तुझी आई काय माझी आई काय, अख्ख्या गावाची आई होती रे ती. तो मित्र तिच्यावर खूप रडायला लागलो. त्याचं सांत्वन केलं. आम्ही निघालो. आणि या कोरोनाच्या कालावधीत अचानकपणे आमच्या कुटुंबाच्या एका तरुण मित्राची म्हणजे 1 वर्ष झालेला लागला आणि तरुण मित्राची तरुण बायको गेली. आता हो म्हणालो, हिंदू सांत्वन करताना काय बोलताय मला माहिती आहे का, बोलायला नको म्हणून स्वतःची शांतपणे करून गेलो. आणि मित्र रडा लागलो. तो सांगितला मित्रा रडा नको, अर्ध्यावर संसार सोडून तुझी बायको गेली त्यावर सांगा. अरे काय घाबरू नको, जशी ती तुझी बायको होती तशी ती माझी असं काय बोलतात. तोंडाची भाषे कावेल त्याचा रंडा विसरलो आणि त्याच्या पुढे वाक्य घेतलं. अरे ती तुझीच बायको काय माझीच बायको काय, आपल्या गावाची बायको बनवल्या लोक रडून माझ्याकडे झप माहिती परत मला पाचारून जाय. श्रीमंतीचा माझ नको अन गरिबीची लाज नको. गर्वाचे घर खाली म्हणून गर्वाचे घर खाली म्हणून मनाली लाज नको. बिकट वाटही तोंड लावून घातरू नको. आयुष्याची वाट बिकटही तोंड लावून घातरू नको. जन्म येऊनी जगदाखविता माय बापाला विसरू नको. प्रत्येकाची तुमचं हे वय झालंय मला तुमचे आई वडील आहे नाही बरोबर ना, हे नशिबाचं नसतं. आज जर तुमचे आई वडील असते ना तर बघून एवढे खुश झाले असते की वा माझ्या मुलाबद्दल मला अभिमान आहे. लक्षात घ्या. म्हणून तरुण पिढीला तरुण मुलींना हेच सांगायचं, आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली जाईल असं कोणतेही कृत्य करू नका. हेच सांगायचं ना, 84 लक्ष मिळून तर मनुष्याचं आपल्याला देह मिळणं हे परमेश्वराचे उपकार आहेत. ज्या परमेश्वराने तुम्हाला जन्माला घातलंय त्यांनी मरेपर्यंत तुमची सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. लक्षात घ्या. एखाद दिवस तुमचा दुःखाचा येईल, कोण असं सुखी काही नाही. ही दुनिया गोल आहे, ही दुनिया गोल आहे. कारण बघा झुरळा बायको घेतात, बायको झुरळात घेतात, झुरळ उंदरात घेतात, उंदीर मांजरात घेतात, मांजर कुत्र्यात घेतात, कुत्र आपल्या मालकात घेतात आणि मालक बायको घेतात. जागे ना किती जरी कोण आपण म्हणतो अरे लगीन झाला तर किती अजून डोळे उघडत नाही बरोबर ना. गायीने जर वासरात जन्म दिले तर त्याचे लगेच डोळे उघडतात. बकरीने त्याच्या पिल्लाला जन्म दिले आणि कोकरू तर 2 तासांनी डोळे उघडतात.
मांजरी जर जन्म दिला तर 6 दिवस लागतात डोळे उघडा. कुत्र्याने जन्म दिला पिल्ला का तर 10 दिवस लागतात डोळे उघडा. आणि माणसाचे डोळे उघडा लगीन केल्यानंतर माणसाचे डोळे उघडा. म्हणून आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करा. लग्न झालेल्या प्रत्येकात माझा सांगणार, आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करा की शेजाऱ्याची बायको म्हणा होईल हो बाबा हो बसो बाबा. शेजाऱ्याची बायको म्हणा होईल नाही तर आपण काय आम्ही काही ह्याचा मी सांगत नाही काही गोष्टी तुमच्या माहितीसाठी. बिचारे आमच्या वहिनीने सांगितलं हो बाजारात जात असणार तर माझा मोबाईलचा रिचार्ज संपला जरा 20 रुपयाचा रिचार्ज मारा ना. मग बाजारातून जाऊन गेलो तरी रिचार्ज बसणार नव्हती. म्हणता काय हो दुकानदारी रिचार्ज मारून नाही काय हो तर मग तर नाही बोलाय भाजी घेण्याच्या भानगडीत ना रिचार्ज मारून विचारलंय. पण होत माणूस जर बाजारात जाताना जर शेजाऱ्याची वहिनी आहे ना तिला सांगायला भाऊजी कुठे बाजारात जातात जर 20 रुपयाचा रिचार्ज मारा ना. तर भाऊजी बाजारात पोचायच्या आधी 100 रुपयाचा रिचार्ज शेजारीचा मोबाईल मारणार हो मागायचं ब्रह्मदेवाच्या गोष्टी सांगता प्रेम असं असावं. आम्ही घुसतो अरे बायको उद्या जाऊन ह्या गाणं म्हण बायको बघितल्यानंतर ऐसे लहरा के तू रूप दुआ गई धड़कने बेतहाशा तड़पने लगी तीर ऐसा लगा दर्द ऐसा हुआ शुद्ध दिल की हो खाई मजा आ गया मेरे रेड चिली चायनीज सेंटर पुरुष शाखा रेड चिली चायनीज सेंटर पुरुष शाखा आणि कसाल शाखा यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट प्रकारचं चायनीज यांच्याकडे मिळतं. रेड चिली चायनीज सेंटर यांच्याकडून साई तेली यांच्याकडून हे नाव सुद्धा छान बघा साईबाबांचं आठवण झाली. साई तेली यांच्याकडून हे 200 रुपये बहुमोलचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. रेड चिली डू यू नो चिली Do you know what you mean by chili? Little okay. Little okay. Do you know chili? You know chili powder? I want chili powder. I want to throw in your eyes. मारी तिची काही गरज नाही तुझं सांग ना पटकन. रेडी चिली सांग ना सांग 12वी 3दा नापास झालो आणि मोठेपणे सांगतो हो ग्रॅज्युएट म्हणजे मी ग्रॅज्युएट मी पण ग्रॅज्युएट असेल कसो 12वी 3दा नापास झालो म्हणजे समजा 3 वर्षाचं ते ॲड केली असते तर मी पण ग्रॅज्युएट झाला पण लहान वाटतं. सन्माननीय सुरेश परब यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाचं मी स्वागत करतोय आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण हो असं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. गजराची शेवटची वेळ घेताना गजर संपवतोय. मी म्हणता यास गेले Thank you.
खूप वेळ झाले, आपण थांबलं त्याबद्दल आपले आभार मानतो. माझ्या मुखावाटी कधी सुद्धा चुकून शब्द गेला असेल तर आपण सर्वांची माफी मागतोय. Thank you.